हाय सगळ्यांना. तर चला आम्ही चाललोय फिरायला. तर फिरायला चाललोय, बहिणी ही चाललोय. आता लय दिवसात ना फिरायला हे चालवलंय मला त्यांनी. चला 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 तर चला म्हणलं. वहिनी पण आहेत. ही काय ही साडी घातली वहिनीने, ही साडी घेतलेली मला. ब्लाऊज होता हे आहे, साडी पूर्ण लाल आहे. तर म्हणलं चला त्याच्या आधी एक हेडव टाकावं म्हणलं. भरपूर जण असे हे करते ते, हेडवची वाट बघते ते. तर आपली आई पण बसली बघा इथं, देवपूजा आहे करून. बोल की आहे, बोल काय बोल. आमची आई पण बसली आहे. देवपूजा ही झाली, दिसली का तुम्हाला पडायला घरात? बघा चहा पाणी सगळं होऊन बसली आहे. तर कमेंट अशा पण आहेत की ताई तुला मदत केलेली, तू पैसे उडवलं का? आता तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये तेच सांगितलं, आता पण तेच सांगितलं. अशी एक गोष्ट झाली आयुष्यात की ते गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. पण जे पण तुम्ही पैसे खरं दिलेले आहेत ते पैसे काय तसेच आहेत, मी काय खर्च नाहीत केलेले. पण मला एक सांगायचं आहे उदाहरण, म्हणजे तुम्हाला सांगते माझ्या मनातली गोष्ट, की जी गोष्ट तुम्ही माझ्यासाठी केली ते गोष्टी मी खाल्लं चांगलं मटण चुटण आणून असं झालेलं नाही. जे पण झालं ते चांगल्यासाठी झालेलं आहे. पण मी ती गोष्ट तुम्हाला नाही सांगू शकत. वेळ आली की नक्कीच सांगा. तर माझा पण चहाही झालाय. तर एका ताईची का दादाची कमेंट आहे, माझ्यासोबत लग्न करते का, तुझ्या पोरींना पण सांभाळतो. अरे दादा, कसं आहे माहिती आहे का, मला लग्नच करायचं असतं तर 10 जणांसोबत केलं असतं. पण मला करायचंच नाही. एकच भेटला तर एवढा कट्टर भेटला, आणि दुसरा कसा भेटतोय सांगता येत नाही. आणि राहिला प्रश्न पुरींचा, तर 2 पुरी आहेत ते 30 नवरं म्हणून मी सांभाळते. म्हणजे आईचं म्हणणं आहे की पुढं जाऊन आता पुरींची लग्न ही झाली की जावय नावं ठेवतेल, असं म्हणणं आहे. तुम्ही म्हणायचं काहीतरी वेगळंच. म्हणजे आता पुढं जाऊन दीक्षाचं लग्न झालं ही तर लोक जावय काय म्हणून बघा कमेंट सासूला कसली ते असं म्हणणार का नाही. म्हणून सांगते, आई म्हणती की तशी कमेंट करत जाऊ नका. तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल तर वाईट ही बोलू नका. तुमच्या एका कमेंटमुळं माझं आयुष्य बरबाद होईल. तर जे पण बोलायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला बोलता, पण चांगलंच बोलत जावा, वाईट बोलत जाऊ नका. कसं आहे, माझं एकतर डोकं आहे मॅड, आणि एकतर मी आणि बाकीच्यांना कसं काय चांगलंच वाटतं, ते माझे चांगलं विचार करतात की ताई आम्ही आहे तुझ्या पाठीशी, तू पुढं हो, काय कमी पडलं तर आम्हाला सांग, असं म्हणतात. आणि राहिला प्रश्न पैशाचा, तर तुम्ही रोजच अशी मला कमेंट तुमची चुकतच नाही एक वेळेस पण कमेंट की तू काय घर बांधण्यासाठी पैसे घेतले. अशी एक गोष्ट झाली की ती गोष्ट मी तुम्हाला पण सांगितलेली आहे. मागच्या हेड्यामध्ये जाऊन बघा, मी घर बांधण्यात आलं तर मला तिथं म्हणजे काहीतरी झालं, SYZ काय का असं ना, पण आता मी ती नाव पण घेऊ शकत नाही. तर बघू तुमच्या आणि तुमच्या नशिबाने तर मला चांगले घर बांधण्याची संधी मिळाली तर नक्कीच बांधाल. आणि तुम्हाला दाखवण्याशिवाय थोडी आहे, मी दाखवणारच ना तुम्हाला, प्रत्येक गोष्ट दाखवते मानल्यावर. तर कसं असतं माहिती आहे का, जे पण असतं ते चांगल्यासाठी होतं. आणि माझं कसं आहे, जे पण आहे ते किरायला आपलं दाखवायचं कसं का असं ना. खायला फुळूक पाणी असू द्या, त्याच्यात तोंड दिसायचं असू द्या, तरी पण ती चवदार लागतं. आणि त्याच्यात मसाला हे टाकून आपण केलं तर ते आपल्याला खाऊ वाटत नाही का, तर आधीच आपल्याला फुळूक पाण्याची सवय लागलेली असते. आणि परत चांगलं केलं तर मग ते गिळवत नाही, म्हणजे जिबीला पण कळतं. मग तसंच आपलं पण डोकं चालवायचं भावा बहिणींनो, की आपण 4 शब्द चांगलं बोललो तर लोक जवळ येतात. आणि जर आपण कडू शब्द बोललो तर लोक लांब पसरतात, आणि त्यात आपल्याला 4 शब्द सुनावतात. मग ती बोलणं खाण्यापेक्षा आपण कमेंट करायचीच नाही ना. आणि तुम्हाला चांगलीच कमेंट करायची असेल तर आपलं हसून करा मस्तपैकी. मला काय बोलायचं ते बोला, पण लग्नाचा विषय प्लीज काढत जाऊ नका. कसं आहे माहिती आहे का,
माझं आयुष्य आहे, माझा निर्णय आहे. एक तर आईबापांनी म्हणजे माझं लग्न लावून दिलं लहान वयात. जे लहान वयात मला खेळायचं होतं त्या लहान वयात मला लेकरं झाली. आणि जाऊ दे आता त्या गोष्टी काढून उपयोग नाही. तर चला आम्ही निघालोय बाहेर, म्हणजे कामाच्या शोधात निघालोय. असं तुम्ही म्हणसाल की फिरायला चालली काय, की असं काय नाही, काम शोधायला निघालोय. तर कसं आहे, प्रत्येक गोष्ट सांगावा अशी मला वाटत नाही, पण मी तुमच्यासोबत शेअर करते. माझं जीभ पण आणि माझं तोंड पण राहत नाही तुम्हाला बोलल्याशिवाय. आणि तुम्ही आहे की तर चला जाऊ द्या, बाय. जास्त काय बोलत नाही, हेडो पण मोठा होतोय. बाय.